नमस्कार. माय सरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या चॅनलला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याबद्दल तुम सर्वांचे आभार. सर्वप्रथम या चॅनलवर सरकारी योजनांची माहिती दाखवली जाते. माहिती अत्यंत अचूक आणि सविस्तर असून कमीत कमी शब्दांत सादर केली जाते. त्यामुळे या चॅनलवरील व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची आहे, जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा, जेणेकरून या चॅनलवर नवीन योजनांची माहिती अपलोड केली जाईल तेव्हा तुम्हाला ती सर्वात आधी दिसेल. आज आपण अशाच एका योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत. महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना. आज आपण महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजनेचे तपशील पाहणार आहोत. ही योजना कुठे आणि कशी लागू होते, या योजनेच्या काय अटी आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर कुठेही जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. महाराष्ट्र सरकार नेहमीच लोकांसाठी नवीन योजना जाहीर करते. या योजना मुख्यतः सामान्य लोकांना मदत करतात, जे त्यांच्या दैनंदिन जीवनात समस्यांना तोंड देत आहेत. पर्यावरण संवर्धन आणि महिलांच्या स्वयंपूर्णतेला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सर्व बेरोजगार महिलांना गुलाबी ई-रिक्षा खरेदी करताना अनुदान दिले जाईल. महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना ही महाराष्ट्रात महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एक महत्त्वाची पहल आहे. 28 जून 2024 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य बजेट सादर करताना ही योजना जाहीर केली. सरकारने या योजनेसाठी 80 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. याचा उद्देश 10,000 महिलांना ई-रिक्षा खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत करणे आहे. या व्यतिरिक्त ही योजना महिलांसाठी सुरक्षित वाहतुकीचे साधन म्हणूनही काम करेल, ज्यामुळे त्यांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास करता येईल. अशा प्रकारे महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना 2024 ही महिला सक्षमीकरण आणि आर्थिक विकासाकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या सर्व रिक्षा पेट्रोल आणि डिझेलच्या खर्चात बचत करण्यासाठी इलेक्ट्रिक इंजिनवर आधारित असतील. या योजनेअंतर्गत सरकार प्रारंभिक तारखेपर्यंत फक्त 10 शहरांमध्ये 5,000 पिंक ई-रिक्षा वाटप करण्याची योजना आखत आहे. या शहरांमध्ये नवी मुंबई, पुणे, पनवेल, छत्रपती शिवाजीनगर, नाशिक, मुंबई, ठाणे, नागपूर आणि पिंपरी चिंचवडचा समावेश आहे. या शहरातील कोणत्याही महिलेला या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेअंतर्गत महिलांना ई-रिक्षाच्या किमतीपैकी फक्त 10% देयके आहे. उर्वरित 70% राज्य सरकार 20% अनुदानासह बँक कर्जाद्वारे वित्तपुरवठा करेल. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट महिलांना स्वयंपूर्ण बनवणे आणि त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी कोणावरही अवलंबून न राहता त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनवणे आहे. पिंक ई-रिक्षा योजना महाराष्ट्रातील महिलांना रोजगारच्या संधी उपलब्ध करून देणार आहे. महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना 2024 साठी पात्रता निकष. अर्जदार महाराष्ट्राचा स्थायी रहिवासी असला पाहिजे. कुटुंबाची वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. अर्जदाराची वय 21 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावी. योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, निवास प्रमाणपत्र, 2 फोटो, शपथपत्र आणि इतर जर आवश्यक असेल तर. योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया. या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे लागू होईल. जर तुम्ही आवश्यक योजना पात्रता पूर्ण करता तर तुम्ही महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजनेसाठी अर्ज करू शकता. तुम्हाला या योजनेसाठी थोडा वेळ वाट पाहावी लागेल, कारण सरकारने अद्याप अर्ज प्रक्रियेबद्दल कोणतीही माहिती जारी केलेली नाही. या योजनेची अधिकृत वेबसाईट अद्याप प्रकाशित झालेली नाही. सरकारने आवश्यक तपशील जाहीर केल्यानंतर अर्जदारांना खाली दिलेल्या पायऱ्यांचे अनुसरण करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. भेट दिल्यानंतर प्रक्रियेनुसार माहिती भरा. सर्व आवश्यक तपशील प्रविष्ट करून अर्ज फॉर्म डाउनलोड करा. फॉर्म पूर्ण करा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. पूर्ण झालेला अर्ज आवश्यक स्वरूपात सादर करा. ही एक भविष्यातील योजना आहे. या योजनेची अंमलबजावणी योग्य प्रक्रियेनुसार काही काळानंतर सुरू होईल. याबद्दलची नवीन माहिती या चॅनलवर नियमितपणे अपडेट केली जाईल. मी या योजनेचे PDF फॉर्म लिंक व्हिडिओखालील वर्णनात दिला आहे. तुम्ही ते उघडून फॉर्म डाउनलोड करू शकता. अत्यंत महत्त्वाची गोष्ट: सरकारी योजनांचे वेळापत्रक आणि नियम हे वेळोवेळी बदलत राहतात. त्यामुळे योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन योजनेची माहिती पाहून घ्यावी किंवा आपल्या जवळील सरकारी ऑफिसमध्ये भेट देऊन योजनेची माहिती जाणून घ्यावी. मी या व्हिडिओखाली एक लिंक दिली आहे. त्या लिंकला उघडून देखील योजनेची बदललेली माहिती तुम्ही पाहू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या चॅनलला सबस्क्राइब करा. सबस्क्राइब केल्याने इथे येणारे नवनवीन योजनांचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला दिसतील. धन्यवाद.